संसदेच्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेसनं संसदेला ओलीस ठेवलं अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवरती हल्लाबोल केलाय। गुड सर्व्हिस टॅक्स विधेयक देशासाठी महत्त्वाचं आहे, मात्र काँग्रेसनं मुद्दामून ते विधेयक संमत होऊन दिलं नाही। ह्या पावसाळी अधिवेशनात संसदेमध्ये काँग्रेसचा खोटारडेपणा देशासमोर उघडकीस आलाय, अशी घणाघाती टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे। मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेसवर तोफ डागली आहे। संसद बंद पाडायची हे जे काही काँग्रेसने केलं याचा अर्थ हे आधीच ठरलं होतं की या ठिकाणी जीएसटी सारखे जे महत्त्वाचे बिल आहेत ते बिल करू द्यायचे नाही, देशाची अर्थव्यवस्था जी रुळावर येते आहे ती येऊ द्यायची नाही, अशा प्रकारच्या मानसिकतेतून हे सगळं करण्यात आलंय। मला असं वाटतं की काँग्रेस कुठेतरी देशहित विसरली आहे आणि केवळ एका परिवाराच्या हिताकरता काँग्रेस पक्ष काम करताय, हे दुर्दैवी आहे।